नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. सेट परीक्षेला आता काहीच दिवस शिल्लक असणार आहे, त्यामुळे या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबर कन्सेप्ट स्ट्रिक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या युनिटचेच म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन पाहणार आहोत आणि या युनिटमध्ये हा युनिट असा आहे की ज्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवता येतं. त्यामुळे नक्कीच याला कधी सोडू नका आणि छान अभ्यास करा. पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे 30 दिवस चे MS सेट 2024 पेपर वनचे क्रॅश कोर्स, ज्यात असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट नोट्स, अपडेटेड 5000 प्लस MCQ क्वेश्चन बँक, ज्यांनी तुम्हाला प्रॅक्टिससाठी खूप मदत होणार आहे. आणि त्यासोबतच असणारे 50 टेस्ट, ज्यामध्ये मॉक टेस्ट, PYQ आणि सर्व 10 विभागावरचे टेस्ट असणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार, कारण आताचे जे दिवस आहे त्यामध्ये मॉक टेस्ट तुम्ही किती देता त्यावरून ठरतं की तुमचं किती छान रिव्हिजन होत आहे, प्रॅक्टिस होत आहे. त्यामुळे मॉक टेस्ट नक्की द्या. जर का तुम्ही आतापर्यंत सुरुवात केली नसेल तर मॉक टेस्टला सुरुवात करा. दिवसातून प्रत्येकी पेपर वनचे 2 आणि पेपर टूचे 2 असे मॉक टेस्ट द्या. आणि पेपर वन आणि पेपर चे हे द्या, कारण पेपर टूचे पण आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याबद्दल जर का तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. आणि पेपर वन मध्ये आपल्याला 75 प्लस मार्क्सचे टार्गेट घेऊन चालायचे आहे, कारण 75 मार्क्स आपल्याला येतीलच या प्रॅक्टिसमुळे, या मॉक टेस्टमुळे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या. दिलेल्या नंबरवर संपर्क साधून डिटेल्स मिळवू शकता. आता आपण बघूया काही प्रश्न जे आहे पहिल्या युनिटवरचे टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे. तर विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स हॅव बीन लेबल्ड ॲज सोशल कॉम्पिटन्स इन अ इन्फ्लुएन्सिंग लर्निंग. शिक्षणावर प्रभाव टाकण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांना सामाजिक सक्षमता म्हणून लेबल केलेले आहे? सामाजिक आर्थिक स्थिती, प्रेरणा, इंटेलिजन्स जनरल अँड स्पेसिफिक, बुद्धिमत्ता सामान्य आणि विशिष्ट, इमोशनल वेलबिंग आणि इनॅबिलिटी टू ट्रान्सलेट थॉट इंटू ऍक्शन, विचारांचे कृतीत भाषांतर करण्यास असमर्थ. ABC आहे, BCD आहे, ABD आहे, ACDE आहे. सांगा बघू काय असणार आहे. तर काय आहे, शिक्षणावर प्रभाव टाकण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांना सामाजिक सक्षमता म्हणून लेबल केलेले आहे असं विचारलेलं आहे. तर सामाजिक आर्थिक स्थिती, ठीक आहे, ए नक्कीच आहे. ए ए इथे आहे, त्यामुळे हे दोन ऑप्शन्स कट झाले. या दोघांमधून सांगावं लागेल. मोटिवेशन, प्रेरणा, हे पण आहे, तर बी मध्ये आहे. आता सी आणि डी पैकी कोणतं असेल ते सांगावं लागेल आपल्याला. तर काय असणार आहे, इमोशनल वेलबिंग, भावनिक कल्याण. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. हे एक भावनिक कल्याण कल्याण झालं, प्रेरणा झालं, सोशल इकॉनॉमिक स्टेटस झालं. हे काय करतात, तर सामाजिक सक्षमता म्हणून लेबल केलेलं आहे याला. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द फॅक्टर्स दॅट डू नॉट कॉन्ट्रीब्युट टू द इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग फ्रॉम द ऑप्शन्स गिव्हन बिलो. खाली दिलेल्या पर्यायापैकी अध्यापनाच्या परिणामकारकतेमध्ये योगदान न देणारे घटक ओळखा. तर सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड ऑफ टीचर, शिक्षकाची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, की विद्यार्थ्यांना खुश करण्याचे शिक्षकाचे कौशल्य, की शिक्षकाचे विषयाचे ज्ञान, की विद्यार्थ्यांच्या शिक्षकाचा वैयक्तिक संपर्क, म्हणजे टीचर्स पर्सनल कॉन्टॅक्ट विथ स्टुडंट, टीचर सब्जेक्ट नॉलेज, टीचर स्किल इन प्लीजिंग द स्टुडंट, की सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड ऑफ टीचर. सांगा बघू काय असणार आहे. 1 3 4, 1 2 3 2 3 4, की 1 2 4. सांगा बघू काय असणार आहे. तर यामध्ये कसं असेल, सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड ऑफ टीचर हे पण आहे, डू नॉट कॉन्ट्रीब्युट आहे, त्यामुळे आपलं हे असणार आहे. नंतर टीचर स्किल्स इन प्लीजिंग स्टुडंट, हे पण विद्यार्थ्यांना खुश करण्याचे पण कॉन्ट्रीब्युट करत नाही. कॉन्ट्रीब्युट काय करते, तर शिक्षकाचे विषयाचे ज्ञान हे काय कॉन्ट्रीब्युट करते, आणि आपल्या विचारला डू नॉट कॉन्ट्रीब्युट. आणि टीचर्स पर्सनल कॉन्टॅक्ट विथ स्टुडंट हे सुद्धा कॉन्ट्रीब्युट करत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. 1 2 आणि IB डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, असर्शन आणि रिझन दिलेला आहे. असर्शन आणि रिझन खूप महत्त्वाचे ठरते, त्यामुळे असर्शन रिझनवर नक्की भर द्या. आणि पेपरमध्ये कसं एका तासाचा पेपर असतोय, तर क्वेश्चन्स यांनी इतके मोठे मोठे देणार, त्यामुळे न भीता ते सॉल्व्ह करा. आणि एकच तास असतोय, त्यामुळे घाई करू नका, थोडं व्यवस्थित वाचा आणि माइंड थोडं फ्रेश ठेवा. ठीक आहे. थ्रू ऑनलाईन टीचिंग अ लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स कॅन बी टॉट बाय अ व्हेरी कॉम्पिटंट फॅकल्टी, म्हणजेच ऑनलाईन अध्यापनाद्वारे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना अतिशय सक्षम शिक्षकांद्वारे शिकवले जाऊ शकते. आणि रिझन काय आहे, तर ऑनलाईन टीचिंग हेल्प स्टुडंट इन डेव्हलपिंग क्रिटिकल थिंकिंग मोर दॅन द ऑफलाईन टीचिंग कॅन डू, म्हणजेच ऑनलाईन अध्यापन विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिकवण्यापेक्षा गंभीर विचार विकसित करण्यास मदत करते. तर ऑप्शन्स काय, बोथ ए अँड आर ट्रू, आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. बोथ ए अँड आर ट्रू, आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन. ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. सांगा बघू काय असणार आहे.
तर थ्रू ऑनलाईन टीचिंग अ लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स कॅन बी टॉट बाय व्हेरी कॉम्पिटंट फॅकल्टी. हे काय आहे, बरोबर आहे. ऑनलाईन अध्यापनाद्वारे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना शिकवले जाऊ शकते. आणि या रिझन बघूया, बरोबर आहे की नाही. ऑनलाईन अध्यापन विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिकवण्यापेक्षा गंभीर विचार विकसित करण्यास मदत करतो. तर हे चुकीचं आहे. मदत करत नाही. ॲज कम्पेअर टू ऑनलाईन, ऑफलाईन मदत करतोय. त्यामुळे आपलं ए ट्रू आहे आणि आर काय फॉल्स आहे. जर का हे दोन्ही ट्रू असते तर मग आपण शोधलं असतं की आर करेक्ट एक्सप्लेनेशन आहे की नाही. पण याच्यामध्ये आता आर फॉल्स आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ टीचर गिव्स लॉट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एक्झाम्पल्स टू सपोर्ट हिज अँड हर प्रेझेंटेशन इन द क्लासरूम. दिस विल बी रिलेटेड टू विच ऑफ टीचिंग. म्हणजे शिक्षक वर्गात त्याच्या आणि तिच्या सादरीकरणाचे समर्थन करण्यासाठी अनेक सकारात्मक आणि नकारात्मक परीक्षा देतात. हे कोणत्या अध्यापनाशी संबंधित आहे? ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल. सांगा बघू काय असणार आहे. तर तो काय करतोय, प्रेझेंटेशन देतोय. तर म्हणजे काय करतोय तो, अंडरस्टँडिंग लेवल त्याच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, अंडरस्टँडिंग लेवल असणार. त्यामध्ये तो क्वेश्चन्स करायला लागतो, सकारात्मक नकारात्मक परीक्षा द्यायला लागतो. आणि अंडरस्टँडिंग लेवल ही कशी असते की विद्यार्थ्यांना प्रश्न उद्भवायला लागतात, कल्पनादृष्टी वाढते, कल्पना अंतर्दृष्टी होतात, क्वेश्चन्स विचारू लागतात, विचार करू लागतात. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, अंडरस्टँडिंग लेवल असणार आहे. आणि मेमरी लेवल ही लोएस्ट लेवल आहे, तर ते पूर्ण टीचरवर डिपेंड असते. यात काही ते विचार करत नाहीत, फक्त ते शिकतात. आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल तर हे उच्च विचारशील स्तर आहे, त्यामुळे अत्यंत विचारशील आहे ते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, चूज टू फॅक्टर दॅट डू नॉट अफेक्ट द अकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट ॲडव्हर्सली. म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर प्रतिकूल परिणाम न करणारे दोन घटक निवडा. जे आहे पहिलं, कमी आत्मकार्यक्षमता विश्वास म्हणजे लो सेल्फ इफिशियन्सी बिलीफ, बिलीफ इन गॉड देवावर विश्वास, इन डिफरंट ॲटिट्यूड टुवर्ड्स पॉलिटिक्स. आणि फोर्थ आहे, टीचर्स लो एक्सपेक्टेशन फ्रॉम स्टुडंट्स. डू नॉट अफेक्ट द अकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट ॲडव्हर्सली असं विचारलंय. तर सांगा बघू काय असणार आहे. बिलीफ इन गॉड तर नाहीच हे होणार, म्हणजे अफेक्ट नाही करत. त्यामुळे टू 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 हा ऑप्शन गेला. ठीक आहे. त्यानंतर टीचर्स लो एक्सपेक्टेशन फ्रॉम स्टुडंट हा पण हा नसणार आहे. त्यामुळे आय व्ही पण कट झाला, आय व्ही कट झालं. ठीक आहे. तर आता आय आहे, पहिलं आहे की तिसरं आहे. लो सेल्फ इफिशियन्सी बिलीफ, कमी आत्मकार्यक्षमता विश्वास हे प्रतिकूल परिणाम न करणारे घटक आहे का? तर नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. राजकारणाबद्दल उदासीन वृत्ती हे अफेक्ट, डू नॉट अफेक्ट द, आणि बिलीव्ह इन गॉड हे पण अफेक्ट करत नाही. बाकी जे आहे ते अफेक्ट करतात आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, चूज द पर्सन हु हॅज कंट्रोल ओव्हर सेल्फ, मोड ऑफ कम्युनिकेशन अँड मेथड ऑफ डिलिव्हरिंग इन क्लासरूम फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे खालीलपैकी स्वतःवर संभाषणाची पद्धत आणि वर्गात वितरणाची पद्धत यावर नियंत्रण असलेली व्यक्ती निवडा. स्टुडंट, टीचर, ऑडियन्स, व्हिजिटर. काय असणार आहे, ऑब्वियस ते काय असणार आहे, टीचर असणार आहे, शिक्षक असणार आहे. त्यामुळे आपलं तर काय आहे, बी आहे. स्वतःवर संभाषणाची पद्धत आणि वर्गात वितरणाची पद्धत यावर नियंत्रण असलेली व्यक्ती कोणती, टीचर. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ इफेक्टिव्ह टीचिंग. इफेक्टिव्ह टीचिंग प्रभावी अध्यापनाचा घटक नाही. क्वेश्चनिंग टू चेक द अंडरस्टँडिंग ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याची समज तपासण्यासाठी प्रश्न विचारणे, विद्यार्थ्यांना अभिप्राय प्रदान करणे, शिक्षणासाठी किती वेळ लागतो याबद्दल लवचिक असणे, की विद्यार्थ्यांच्या वर्तनाची प्रतिक्रियात्मक पद्धत. रिएक्टिव्ह मोड ऑफ स्टुडंट्स बिहेवियर, बीइंग फ्लेक्सिबल अबाउट हाऊ लॉंग इट टेक्स टू द लर्न, की प्रोव्हाइडिंग स्टुडंट्स विथ फीडबॅक, की क्वेश्चनिंग टू चेक फॉर द अंडरस्टँडिंग ऑफ स्टुडंट. काय असणार आहे सांगा बघू. तर ते असणार आहे, रिएक्टिव्ह मोड ऑफ स्टुडंट बिहेवियर, विद्यार्थ्यांच्या वर्तनाची प्रतिक्रियात्मक पद्धत. हे काय करते, तर नॉट कंपोनंट ऑफ अ रिएक्टिव्ह, म्हणजे ते कंपोनंट नाही आहे इफेक्टिव्ह टीचिंगचे. क्वेश्चन टू चेक अंडरस्टँडिंग हे बरोबर आहे. प्रोव्हाइडिंग स्टुडंट फीडबॅक पण आवश्यक असतो इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये. आणि फ्लेक्झिबिलिटी पण आवश्यक असते टू टू लर्न. त्यामुळे एबीसी आहे ते कंपोनंट आहे इफेक्टिव्ह टीचिंगचे, आणि डी जो आहे ना तो कंपोनंट नाही आहे इफेक्टिव्ह टीचिंगचा. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ मॅक्झिमम परफॉर्मन्स टेस्ट. खालीपैकी कोणते कमाल कामगिरी चाचणीचे उदाहरण आहे? प्रोजेक्टिव्ह पर्सनॅलिटी टेस्ट, इंटरेस्ट इन्व्हेंटरी, ऍप्टिट्यूड टेस्ट, ऍटिट्यूड स्केल. काय असणार आहे सांगा बघू. तर काय असणार आहे, ऍप्टिट्यूड टेस्ट, योग्यता चाचणी हे कमाल कामगिरी चाचणीचे उदाहरण आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग मेथडॉलॉजी आर कॉन्ट्रीब्युटिंग टू डायरेक्ट लर्निंग. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धती थेट शिक्षणासाठी योगदान देतात? टीम टीचिंग अँड लेक्चरिंग,
सांघिक अध्यापन आणि व्याख्यान, की अनुकरण आणि भूमिका, सिम्युलेशन अँड रोल प्लेइंग, की लेक्चर्स विथ और विदाउट द यूज ऑफ ऑडिओ व्हिज्युअल, दृकश्राव्यसह किंवा त्याविषयी आख्यान, पार्टिसिपेशन इन वर्कशॉप अँड असाइनमेंट, मूक अँड हेअरिस्टिक, की इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन, संवादात्मक सादरीकरण. काय असणार आहे सांगा बघू, कोणत्या अध्यापन पद्धती थेट शिक्षणासाठी योगदान करतात? तर काय असणार आहे? अनुकरण भूमिका निभावणे हे असू शकते, हे आहे. आणि हे आहे का लेक्चर विथ विदाउट ऑडिओ, हे नसणार आहे. मूक अँड हे पण असणार आहे. आणि पार्टिसिपेशन इन वर्कशॉप अँड असाइनमेंट हे सुद्धा मेथोलॉजी आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन्स बघून घेऊया. BDE, ABC, CDF, DEF. तर आपला ऑप्शन आहे का BDE आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ए असणार आहे. ठीक आहे. सिम्युलेशन अँड रोल प्लेइंग, अनुकरण आणि भूमिका, पार्टिसिपेशन इन वर्कशॉप असाइनमेंट आणि मूक अँड हेरिस्टिक. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द मोस्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अन ॲडोलसंट लर्नर विच डिटरमाइन्स हिज अँड हर सोशल अँड मोरल डेव्हलपमेंट इज. किशोरवयीन विद्यार्थ्याचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य जे त्याचा आणि तिचा सामाजिक नैतिक विकास ठरवते ते विचारलं आहे. टेंडन्सी टू बी अवे फ्रॉम पॅरेंट्स, पालकांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती, की मूल्य आणि मानकांचे अनुकरण करण्याच्या नायकाची काळजी, की मिक्सिंग अप विथ द पियर्स इन द नेबरहुड, शेजारच्या समवयस्कांमध्ये मिसळणे, की संकट आयडेंटिफाय क्रायसिस. काय असणार आहे सांगा बघू. किशोरवयीन विद्यार्थ्याचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य जे त्याचा किंवा तिच्या सामाजिक आणि नैतिक विकास ठरवते. काय असणार आहे? मूल्य आणि मानकांचे अनुकरण करणाऱ्या नायकांची काळजी, कन्सर्न ऑफ हिरो, वर्शिपिंग फॉर इम्युलेटिंग व्हॅल्यूज अँड स्टँडर्ड. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. हे खूप महत्वाचे आहे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द एम्पॅसिस इन अ मेमरी लेवल टीचिंग इज ऑन विच ऑफ द फॉलोइंग. मेमरी लेवल अध्यापनात खालीलपैकी कशावर भर दिला जातो? ऑर्गनायझेशन ऑफ थॉट्स अँड आयडियाज, विचार आणि कल्पनाचे संघटन, सीइंग ऑफ रिलेशनशिप अमॉंग फॅक्ट, वस्तुस्थितीमधील संबंध पाहणे, द्रुत पुनरुत्पादन सक्षम करण्यासाठी पद्धतशीर सादरीकरण, गंभीर विचार, तथ्यांचा योग्य क्रमवारीत प्रभुत्व, की एक वैशिष्ट्य दुसरा पासून वेगळं करणे. काय असणार आहे सांगा बघू. तर कशावर भर दिला जातो मेमरी लेवलमध्ये? विचार आणि कल्पनाचे संघटन यावर भर दिला जातो. त्यानंतर सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन टू एनेबल क्विक रिप्रोडक्शन यावर दिला जातो. आणि मास्टरी ऑफ करेक्ट सिक्वेन्सिंग ऑफ फॅक्ट्स यावर दिला जातो. क्रिटिकल थिंकिंग तर नसणार आहे. सिग्रिगेशन वन फीचर पण हेही नसणार आहे. आणि सीइंग ऑफ रिलेशन अमॉन फॅक्ट्स हेही नसणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर असणार आहे BACE. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेक क्लासरूम कम्युनिकेशन इंटरेस्टिंग. खालीपैकी कोणत्या वर्गातील संवाद मनोरंजन बनवतात? मेनी असाइड वाईल स्पीकिंग, अनेक विषयावर बोलणे, फलदायी चर्चा, यूज ऑफ रिलेटिव्ह ट्रान्झिशन, संबंधित संक्रमणाचा वापर, फाइंडिंग आउट द करेक्ट कंटेंट, योग्य संदर्भ शोधणे, की हुकमशाही आदेश देऊन विद्यार्थ्यांवर दबाव टाकणे. संवाद मनोरंजन बनवासाठी तर पाचवं नक्कीच नसेल. त्यामुळे हे दोन ऑप्शन्स तर कटले. ठीक आहे. हुकमशाही तर नसतेच ना. ठीक आहे. तर मेनी असाइड वाईज पैकी अनेक विषयावर बोलणे हे असू शकते. फलदायी चर्चा, फलदायी चर्चा असणार का? फलदायी चर्चा असणार. त्यानंतर पुन्हा असेल संबंधित संक्रमणाचा वापर, रिलेव्हंट ट्रान्झिशन आणि फाइंडिंग आउट द करेक्ट कॉन्टेक्स्ट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. काय असणार आहे? बी असणार आहे. 2, 3, 4. ठीक आहे. हे काय संवाद, हे काय आहे? संवाद मनोरंजन बनवतात. त्यामुळे संवाद जे होते ना मनोरंजन बनतात. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन विल एनेबल. प्रभावी वर्ग संवाद सक्षम होईल. आता तुम्हाला वाटत असेल की हे नुसतं इफेक्टिव्ह क्लासरूम, इफेक्टिव्ह टीचिंग, तर कसं आहे, पहिल्या युनिटमध्ये इफेक्टिव्ह क्लासरूम, इफेक्टिव्ह टीचिंग हे भरपूर महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे आणि आता समोर पण जाणार. त्यामुळे नक्की हा विषय म्हणजे व्यवस्थित वाचा. ठीक आहे. तर इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन विल अनेबल, प्रभावी वर्ग संवाद सक्षम होईल. कधी? इफेक्टिव्ह टीचिंगसाठी, इंटरेस्ट इन लर्निंग असल्यामुळे, मिनिमल असेसमेंट, की इंटरॅक्शन बिटवीन टीचर अँड स्टुडंट, की टीचर सेंट्रिक बिहेवियर. कशामुळे होणार आहे सांगा बघू. शिक्षक केंद्रित वर्तन, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद, किमान मूल्यांकन, शिकण्यात स्वारस्य, की प्रभावी शिक्षण. सांगा बघू. काय असणार आहे? इफेक्टिव्ह टीचिंग तर असणार आहे, म्हणजे ए तर असणार आहे. तर ए कशात आहे? ए याच्यात आहे आणि ए याच्यात आहे. यामध्ये नाही आहे. बी पण असणार आहे, इंटरेस्ट इन लर्निंग पण आवश्यक आहे. त्यामुळे आता सी आणि की डी सांगा बघू काय असणार आहे. तर इंटरॅक्शन बिटवीन टीचर अँड स्टुडंट हे इफेक्टिव्ह क्लासरूमचं लक्षण आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. डी. इफेक्टिव्ह टीचिंग, इंटरेस्ट इन लर्निंग आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद. ठीक आहे. त्यामुळे आपलं ठीक आहे, आपलं उत्तर आहे डी. 4 असणार आहे. आज आपण 13 प्रश्न घेतलेले आहेत.
आज आपण 13 प्रश्न घेतलेले आहेत. 13 पैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. पेपर वनचा युनिट वन हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळवायचे आहे. त्यामुळे नक्की वाचा आणि हे जे स्वयं, मूक, इफेक्टिव्ह टीचिंग हे खूप महत्त्वाचे आहे. मेमोरी लेवल तिन्ही लेवल्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा, कारण ते पहिला युनिट जो आहे ना तो पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचाच युनिट आहे. त्यामुळे सोडू नका. टेस्ट सिरीज नसेल घेतला तर टेस्ट सिरीज घ्या, कारण प्रॅक्टिस महत्वाची आहे. मॉक टेस्ट देत चला, दिवसातून 2 द्या, पेपर वन आणि पेपर टू मिळून 4. ठीक आहे, नक्की जोमाने अभ्यास करा. काहीच दिवस शिल्लक आहे सेट एक्झामसाठी. आणि पुन्हा जास्त आपल्याला तुम्हाला डिटेल्स हव्या असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जोमाने अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.